सो मी सोनाली, तुमची फ्रेंड स्पिरिच्युअल सोना. सो आज आपण डे 5मध्ये एंटर केलेला आहे. जर तुम्ही जेन्युनली माझे डे 1, डे 2, डे 3 आणि आत्तापर्यंत चॅनलवरती टाकलेले ऑलमोस्ट 5-6 व्हिडिओज आहेत आणि टोटल बघायला गेलं तर 10 व्हिडिओज आहेत. जर तुम्ही डिसाईड केलं दिवसाला 2-3 व्हिडिओ, जर रील सांगितल्या तर आपण हजारो बघतो. सो जर एक दिवस काढून तुम्ही 3-4 व्हिडिओ बघितले तरी तुम्ही आठवड्याभरात सगळे व्हिडिओ संपवू शकता. इतकं इझी ॲक्सेस आहे. आपण इतक्या छान जगात राहतो, इतक्या छान युगात राहतो आहे जिथे एका बटनावरती सगळ्या गोष्टी होत आहेत. सो पहिला जर तुम्ही आठवलंत, जेव्हा आपले आईवडील होते, लहान होते, तेव्हा त्यावेळेला किंवा आपणही लहान होतो तेव्हा पाट्यावरती वाटण वाटलं जायचं. आज एका मिक्सरच्या बटनावरती पूर्ण वाटण एका 2 मिनटामध्ये अक्षरशः आपल्याला वाटून भेटतं. सो पहिला ज्या कामांना तासनतास लागायचे, आज ती कामं चुटकी सरशी होतात. आता जर आपल्याला वाटलं की हा बल्ब दिसताना तर हा छोटासा बल्ब दिसतोय, पण ह्या बल्बसाठी पण 1000 वेळा सायंटिस्टला फेलियर आलं, त्याच्यानंतर हा बल्ब क्रिएट झाला. म्हणजे आज इतरांचा संघर्ष, इतरांचं इन्व्हेन्शन हे आपण खूप इझिली एन्जॉय करतो आहे. एका बटनावरती बल्ब लागतो, हे एका बटनावरती पंखा लागतो आहे, आज जर गरम होतं आहे तर AC आहे ना. सो प्रत्येक इन्व्हेन्शन आपली पिढी एन्जॉय करते. म्हणजे आपली पिढी किती लकी आहे ह्याचा आपल्याला थोडासा अंदाज घ्यायला हवा. सो आपण म्हणतो की काय आहे आपल्या आयुष्यामध्ये, पण खरंच खूप काही आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्या वेळेला अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या इझिली आपण ॲक्सेस करू शकतो आहे आणि त्या इन्व्हेन्शनसाठी त्यांना खूप वर्ष द्यावे लागले आणि तुम्ही इझिली ते इन्व्हेन्शन्स वापरताय. सो सगळ्यात आधी ग्रेटफुल व्हायला शिका जिथे आहात. आता सध्या आपल्याला असं वाटतं की नाही, आता सध्या ना मी खूप पाठी आहे इतरांपेक्षा, मी आता सध्या इथे असायला हवं होतं. असं काही नसतं. तुम्ही आता तिथेच आहात जिथे तुम्हाला असायला हवं होतं. सो विचार करा, जेव्हा ह्या ACचा शोध लागत होता तेव्हा पॉसिबल होतं का असा विचार करणं की एक छोटीशी मशीन ज्याच्यातून थंड हवा बाहेर फेकली जाईल. सो सगळ्यांना इम्पॉसिबल वाटलं असेल. आज आपण इतके मोठे मोठे रॉकेट्स बघतो, त्यांचे व्हिडिओज बघतो की हा रॉकेट इथे पोचला, हे तिथे यान गेलं. सो जेव्हा त्या यानची सुरुवात झाली होती तेव्हा त्याच्यावरही कोणी विश्वास ठेवला नसेल, पण आज ते इन्व्हेन्शन्स आपण आपल्या डोळ्यासमोर बघतो आहे. सो जेव्हा फ्लाईटचा पहिल्यांदा शोध लावला असेल तेव्हा त्यांनाही वाटलं असेल की अरे काय मूर्खपण आहे, असं काहीच होणार नाही, कधी पॉसिबलच नाही आहे. पण आज त्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत आणि आपण त्या सगळ्या इन्व्हेन्शनचा फायदा घेतो आहे. सो तुम्हाला आज तुमच्या आयुष्याबद्दल वाटणाऱ्या गोष्टी ज्या इम्पॉसिबल वाटत आहेत त्यांना जर तुम्ही तुमच्या माइंडसेटमध्ये हवा दिली, त्यांना जर तुम्ही मूर्तरूप द्यायचा प्रयत्न केलात तर ती सगळे इन्व्हेन्शन्स खरे होणार आहेत. सो समजून घ्या, जे काही होतं आहे आपल्या आयुष्यामध्ये ते आपल्या बिलीव्समुळे होतं आहे. सो आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन क्रिएट होईल. बिकॉज आपल्याला असं वाटत असतं की माझ्यासोबतच सगळं का होतं आहे, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये भेटतील. सो स्टेप बाय स्टेप 45 दिवस मी तुम्हाला खूप गोष्टी शिकवणार आहे. मी सुद्धा माझा वेळ काढते तुमच्यासाठी, कारण सगळ्यांची बोलणं मला नाही होत पॉसिबल. सो आत्ता ह्या व्हिडिओमार्फत आपण कनेक्ट झालो आहे ना. सो तुम्ही विचार करा, तुम्ही ह्या वेळेला तुमच्या घरी बसला आहेत आणि मी माझ्या ऑफिसमध्ये मुंबईला बसले आहे आणि मुंबईमध्ये पण किती मोठं मुंबई आहे, त्याच्यामध्ये मी एका ठिकाणावरून आज तुमच्याशी ह्या व्हिडिओमार्फत जोडली गेले आणि हा व्हिडिओ यूट्यूबवरती इझिली स्टोअर होतो, त्याच्यानंतर तुम्हाला कधीही बघता येतो. म्हणजे किती मॅजिक आहे ना. आणि हे मॅजिक आपली पिढी अनुभवते आहे. म्हणजे विचार करा, आपण किती लकी आहोत. आधी जिथे दगडावर दगड घासून आग लावली जायची किंवा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला खूप मेहनत होती, आज तुम्ही एक लायटर दाबलं, पटकन तुमचा स्टोव किंवा गॅस हा ऑटोमॅटिकली लागायला सुरू होतं. सो तुम्हाला समजायला हवं की आपण जे जगतोय, आपण जे जनरेशन आहे ते जनरेशन किती लकी जनरेशन आहे. सो जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी मानायला लागाल ना तेव्हा तुम्हाला थोडंसं ग्रेटफुलनेस फील व्हायला लागेल. सो जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये येता ना तेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात बदलायला लागतात. सो आता सध्या आपल्याला काय करायचं आहे,
आता सध्या आपल्याला माइंडसेटबद्दल शिकायचं आहे. सो आपले काही बिलीव्ज असतात, त्या बिलीव्जमुळे आपल्या आयुष्यात तसं घडत असतं आणि आपल्याला कळत नाही की माझ्यासोबत हे का घडतं आहे. सो आपल्याला जर आपलं आयुष्य बदलायचं आहे तर आपल्याला आपले बिलीव्ज बदलायचे आहेत. म्हणजे जे रॉ मटेरियल, समजा हे तुमचं फ्रीज आहे, सो ह्याच्यामध्ये जे साहित्य असणार तीच रेसिपी बनणार ना तुमच्या आयुष्यात. सो आत्ता आपल्याला रेसिपी बदलायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आपल्या कपाटातले जे जिन्नस आहेत म्हणजे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते चेंज करावे लागतील. आता ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आहेत फिअर, टेन्शन, आतुरता, कधी होईल, कसं होणार, विश्वास नसणं. सो ह्या सगळ्या इन्ग्रेडियंटनी कन्फ्युजिंग ही म्हणजे कन्फ्युजनवालीच रेसिपी क्रिएट होते. सो आपल्या सगळ्यांना समजायला हवं की इथे आपण जितका आत्मविश्वास टाकू, इथे आपण आपली जितकी श्रद्धा टाकू, इथे आपण जितकं पॉझिटिव्ह फीडनिंग देता येईल आपल्याला, तितकं आपल्या आयुष्यात बदल घडणार आहे. आज तुम्हाला ह्या गोष्टी कदाचित पटणार नाहीत. मी सुद्धा पहिल्यांदा ऐकल्या होत्या तेव्हा मी सुद्धा असाच विचार करायची की असं थोडी होतं, असं असतं तर आज सगळं जग बदललं असतं. पण खरंच सगळं जग बदलू शकतं जर त्यांनी ह्या टीचिंग्स फॉलो केल्या तर. पण मी तुम्हाला काय सांगितलं की जर समजा तुम्ही विचार केलात की आत्ताच्या आत्ता मला 100 करोड भेटू देत, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हीच त्याच्यावरती बिलीव्ह नाही करणार. सो प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळेनुसार भेटत असते. सो ऑलवेज टेक बेबी स्टेप्स. आज काहीतरी छोटं मागा, त्याच्यावरती बिलीव्ह करा, मग थोडंसं मोठं मागा. सो स्टेप बाय स्टेप देव आपल्याला देत असतो. जसं असताना या आहे माझी मुलगी, तिने जर मला म्हणाली की मम्मा मला आज हे हवं आहे आणि तिने मला 10-12 गोष्टींची लिस्ट दिली, सो मी आधी हे चेक करणार की तिला ती अमाऊंट का हवे आहे, तिला ती वस्तू का हवे, त्याचा काय उपयोग आहे. त्यांनी तिचं जे लहानपण आहे ते बालपण तर म्हणजे म्हणतो ना आपण की लहान मुलं खूप जास्त वस्तू मिळाल्या तरी स्पॉईल होतात. सो त्यांनी ती माझी स्पॉईल चाइल्ड तर नाही ना होणार. सो अशा प्रकारे सगळं चेक करून मी स्टेप बाय स्टेप तिला सगळ्या गोष्टी देणार. आणि कधी देणार, जर तिने माझ्याकडे सायकल मागितली तर मी तिच्या बड्डेला आणून देणार. सो काहीतरी मी स्पेशल ओकेजन शोधणार. सो त्या प्रकारे देव आहे ना प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशल ओकेजन शोधत असतो आपल्या आयुष्यात. सो सगळ्या गोष्टी राईट वेळेला, योग्य वेळेला होत असतात. फक्त आपल्याला त्या डिवाईन टायमिंगवरती बिलीव्ह ठेवायचा असतो. आत्ता प्रश्न आला माइंडसेटचा. माइंडसेट कसा बदलायचा, कारण ह्याच्यामध्ये तर इतक्या गोष्टी आहेत की लहानपणापासूनचं रिप्रोग्रामिंग आहे. सो तुम्ही मला सांगा, आता जर समजा मी 35-36 आहे आणि आता जर मी माझ्या इतक्या वर्षाचं रिप्रोग्रामिंग एका दिवसात बदलण्याचा प्रयत्न केला तर होईल का ते? ऑफकोर्स नॉट. लगेच तर नाही होणार, थोडा वेळ द्यावा लागेल, राईट. सो जे तुम्हाला बिलीव्ह सेट करायला 30 ते 35 वर्ष लागले, ते बिलीव्ह काढण्यासाठी तुम्ही 3 महिने तरी मला देऊ शकता ना. सो जर तुम्ही 90 डेज 45 डेज पहिला आधी हे कंप्लीट करा. त्याच्यानंतर आपण एक 90 डेजचं चॅलेंज घेऊन येऊ. सो ज्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आता प्रॅक्टिस करणार आहोत 45 डेजमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांना इम्प्लिमेंट करणार आहोत. सो जेव्हा तुम्ही 45 डेज 90 डेज असे छोटे छोटे टार्गेट सेट करता, तुमच्या मेंटल डाएटवरती तुम्ही लक्ष ठेवता. जस्ट अ सेकंड. तुमच्या मेंटल डाएटवरती जेव्हा तुम्ही लक्ष ठेवता तेव्हा डो नॉट डिस्टर्बवर टाकेल. सो जेव्हा तुम्ही तुमच्या मेंटल डाएटवर लक्ष देता ना, तेव्हा तुम्हाला समजायला लागेल की आपलं आयुष्य खरंच बदलायला लागलं आहे. आणि आता जर तुम्ही डिकोड केलं तर तुम्ही ना आज बसा. आजचं तुम्हाला हाच टास्क आहे, स्वतःच्या माइंडसेटवरती तुम्हाला विचार करायचा आहे. आपण आपल्या आयुष्यात कुठे चुकलो, आपण कुठे घाबरलो, कुठला निगेटिव्ह विचार जास्त केला, कुठल्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या. सो एक्झाम्पल म्हणून सांगते, मला बहुतेक लोक सांगतात की मॅम आमच्यावरती ब्लॅक मॅजिक झालेला आहे आणि आम्हाला हा पर्सन त्रास देतो आहे, त्याच्यापासून आम्हाला वाचवा, त्याच्यापासून आम्हाला आमच्या घराला रक्षण द्या. तो सगळ्यात आधी मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जेव्हा तुमचं ऑरा स्ट्रॉंग असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती बाउन्स बॅक होणार आहेत. आणि ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला फक्त मेडिटेशन करायचं आहे आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे. बिकॉज आपला ऑरा आहे ना हा सतत बदलत असतो. सो जेव्हा तुमची एनर्जी पॉझिटिव्ह असते ना, तेव्हा कुठलीही नेगेटिव्ह गोष्ट तुमच्यापर्यंत कधीच पोचू शकत नाही. सो जेव्हा माझ्या हस्बंडची डेथ झाली होती तेव्हा मलासुद्धा असंच वाटायचं की कोणीतरी काही केलं नसेल ना, बिकॉज
आमची खूप हॅपी फॅमिली होती. माझे सगळे फंक्शन्स खूप चांगले झाले होते आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्स म्हणायच्या की हजबंड असावा तर असा. बिकॉज सॅटर्डे नाईट आम्ही बॉम्बे साईडला असायचो, मरीन ड्राईव्हज वगैरे. म्हणजे त्याला बायकिंगचं, कार रेसिंगचं खूप शौक होता. त्यामुळे आमचे दिवस एकदम खूप छान असायचे. तर प्रत्येकाला असं वाटायचं की हां, असा हजबंड असायला हवा. आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्स म्हणायच्या की यू आर व्हेरी लकी, है ना. सो मला असं वाटायचं की कदाचित कोणाची नजर तर नाही लागली ना आपल्याला. सो असं नाही आहे की आज ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात ना, त्या परिस्थितीमध्ये मी पण होती. पण मला सांगा, नेगेटिव्ह एनर्जी किंवा एखाद्याने नजर लावणं किंवा एखादी वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूला असणं, ह्याच्यात तुम्ही काय करू शकता ते मी तुम्हाला सांगणार. त्यांना तर मी नाही बदलू शकत. एनर्जीज तर सगळीकडे आहेत, पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहेत आणि त्या कधीही कुठेही असतात. तो त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात? पण जर तुम्ही स्वतःवरती काम केलं, जर तुम्ही स्वतः बदललात, तर ह्या गोष्टी तुम्हाला कधीच हार्म नाही करू शकत. बिकॉज त्यांना तुमची ऊर्जा सहन होत नाही, तेव्हा ते तुमच्यासोबत कधीच राहत नाही. अशा नेगेटिव्ह एनर्जीज आपल्याला कधी हार्म करतात. पहिला समजून घेऊया नजर लागणं म्हणजे काय. नजर लागणं म्हणजे असं नाही आहे की मी नजर मारली आणि समोरच्याला जाऊन लागली. सो तो काही पदार्थ नाही आहे. ते एक व्हायब्रेशन्स असतात, विचार असतात जे समोरच्यापर्यंत जातात. समोरच्याला जेव्हा ते विचार जातात, अरे ही तर किती छान दिसते ना. सो जेव्हा ते नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स तिच्याकडे जातात, जर त्या बाईचा किंवा त्या पुरुषाचा ऑरा वीक असेल तर ती नजर तुम्हाला लागते. पण जर आपलाच ऑरा स्ट्रॉंग असेल तर ती नजर पाठच्या पाठी पळून जाते. बिकॉज आपला ऑरा प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीला बाउन्स बॅक करतो. सो हे समजायची गरज आहे. समोरच्या माणसांचे आपण विचार बदलू शकतो का? कधीच नाही. आणि जर असंच असतं की नजरेनेच सगळे घायाळ झाले असते, तर आज ॲक्टर लोकांना तर जगायला नको. करीना कपूर म्हणा, सगळ्या म्हणा. ठीक आहे, ते प्रोटेक्शनसाठी बेसिक क्रिस्टल्स किंवा गोष्टी करत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला माइंडसेट. जर तुम्ही मानलं ना की तुम्हाला नजर लागली, तर ती तुम्हाला लागणार. पण जर तुम्ही नजरेचा विचारच नसेल, हे रिप्रोग्रामिंगच तुमच्या माइंडला नसेल, तर ती नजर तुम्हाला कधीच नाही लागणार. सो 2 टाईपची लोकं असतात. एक जे कधीच काही मानत नाही, त्याच्यामुळे त्यांचं सगळं छान चाललेलं असतं. आणि एक जे मानायला लागतात आणि घाबरून सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडवून आणतात. सो कोणाची नजर तुम्ही स्टॉप नाही करू शकत, पण तुम्ही तुमच्या ऑराचं प्रोटेक्शन वाढवू शकता. आणि ऑरा वाढवण्यासाठी काही इतका खर्च नसतो. फक्त मेडिटेशन करायचं आहे आणि मेडिटेशन केल्यानंतर फक्त पॉझिटिव्ह राहायचं आहे. 45 दिवसाचे मी व्हिडिओ बघितलेत. सोबतीला आता तुमच्या क्रिस्टल्स पण आल्यात. सो जेव्हा आपण क्रिस्टल्स घालतो, तेव्हा हे जे क्रिस्टल्स असतात ना, हे 75% पाणी आणि 25% सॉलिड असतं. सो हे माणसासारखेच असतात. सो हे आपले ना खूप छान मित्र बनतात. आणि जेव्हा आपण क्रिस्टल वापरतो ना, सो हे प्रत्येक क्रिस्टल आपल्याला प्रोटेक्शन देत असतात. सो ते जे ओरिजिनल क्रिस्टल्स असतात ना, ते असे चटाकेदार नसतात. त्यांचे रंग खूप माइल्ड, सॉफ्ट, अनइवन असतात. सो हा प्रश्न मला बरेचसे जण करतात की मॅम, हा क्रिस्टल असा कसा बरं दिसतोय? कारण तो खरा आहे म्हणून तर तसा दिसतोय. जो नकली असतो, जो डाय केलेला असतो, तो सगळीकडे एकाच रंगाचा असतो. सो साईड अपार्ट, आपण आता दुसऱ्या गोष्टीकडे वळूया. सो जेव्हा त्या व्यक्तीने तुम्हाला नजर लावली, त्यांनी तर त्याचं काम केलं, पण आपण त्याला बदलू शकतो का? कोणाला बदलणं हे तुमच्या हातात कधीच नाही आहे. तुमच्या हातात आहे स्वतःचे विचार बदलणं. पण जर ती नजर तुम्ही घेतलीच नाही सिरियसली, तर ती नजर तुम्हाला कधीच लागणार नाही. पण जर तुम्ही सतत विचार करत राहिलात ना, मला फार नजर लागते, मला फार नजर लागते, मला फार नजर लागते, तुम्ही बोलून ती गोष्ट क्रिएट करताय. बिकॉज वी आर द क्रिएटर. आणि हीच पॉवर मला तुम्हाला शिकवायची आहे की आपण क्रिएटर आहोत. तर आपल्यासाठी वाईट क्रिएट करण्याऐवजी आपण चांगलं का नाही क्रिएट करत? सो आपल्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द ही एक एनर्जी असते आणि ती एनर्जी ब्रह्मांडामध्ये जात असते आणि तीच एनर्जी तुमचं आयुष्य घडवत असते. सो कोणी केलेली ब्लॅक मॅजिक, जादू म्हणजे काय असतं? त्या माणसाने आपल्याकडे पाठवलेले वाईट व्हायब्रेशन्स असतात, है ना. समजा एखाद्याने खूप मोठं, ज्याला म्हणतात ना चेटूक वगैरे, असं काही केले, बट स्टील जर आपला ऑरा प्रोटेक्टेड आहे, तर त्या गोष्टी आपल्यापर्यंत कशा येतील? तुम्ही विचार करून बघा. त्यांनी जर समजा तुमच्याकडे निगेटिव्ह एनर्जीज आल्या खूप साऱ्या, आता तुम्ही जर प्रोटेक्टेड आहात, तुमची एनर्जी त्यांना सहनच नाही झाली, तर ते का बरं थांबतील तुमच्याकडे? सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपण आंघोळ नाही केली तर लोक आपल्या आजूबाजूला कधीच थांबणार नाहीत, राईट. पण जर आपण एव्हरीडे आंघोळ करतो, स्वच्छ करतो, तर सगळी चांगली लोकं तुमच्या आजूबाजूला येणार आहेत. त्याच प्रकारे
जेव्हा तुम्ही छान राहता, चांगले विचार करता, पॉझिटिव्ह राहता, सतत हसत राहता, तेव्हा 10 गुणिले होऊन सायंटिफिकली त्याच गोष्टी तुमच्याकडे परत येतात. आणि राहिली गोष्ट एनर्जींची, तर नेगेटिव्ह एनर्जीज आहेत, तर वाईट गोष्टींसोबत चांगल्या गोष्टी नाही आहेत का? तुम्हाला जर एखादी वाईट गोष्ट त्रास देते आहे, पण जर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुमचा ऑरा पॉझिटिव्ह आहे, तर त्या एनर्जीला तो ऑरा कधी सहनच नाही होणार. आज मी 2017 रेखी प्रॅक्टिस करते. बट असे कितीतरी माझे अनुभव आहेत की जेव्हा इतरांना त्रास जाणवला, पण मला कधीच तो जाणवला नाही. आणि मी सुद्धा तेव्हा तिथेच असली तरी मला कधीच तो प्रकार फीलच होत नाही. नॉट बिकॉज की माझ्यात काही खास आहे, जस्ट बिकॉज की मी माझ्या ऑराला प्रोटेक्ट केलं आहे. सो ऑराला प्रोटेक्ट करणं म्हणजे काय, त्याच्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च नाही करावे लागत, है ना. आपण जसं मी हीलर आहे, सो आम्ही दुसऱ्यांना प्रोटेक्शन देतो, तेव्हा आम्ही काय करतो, त्यांना हील करतो, एनर्जाईज करतो, डिस्टन्सने आम्ही त्यांना कनेक्ट करतो. कनेक्ट केल्यावरती आम्ही त्यांना हिलिंग देतो. पण ह्याच्यात पण तर डिपेंडन्सी आहे ना, की तुम्ही माझ्यावर डिपेंड आहात. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून मेडिटेशन करता, स्वतःहून स्वतःचा ऑरा पॉझिटिव्ह करता, तेव्हा अशा एनर्जीज तुमच्या आजूबाजूला थांबवू शकत नाहीत. सो आता मला सांगा, हे सगळे नेगेटिव्ह बिलीफ कंटिन्यू आपल्या डोक्यात फिरवून 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 त्याला एनर्जी देऊन 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 तुम्ही मोठं केलं. आता जर समजा आपल्या बागेमध्ये गवत आहे, तर ते गवत वेळीच काढून टाकलेलं बरं आहे की नाही, आणि आपल्याला हवी ती रोपं लावूया ना आपण. पण ते जे रान आलं आहे, जे नेगेटिव्ह आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता काढून टाकायला हव्यात. जर नाही काढल्या तर पूर्ण गार्डनमध्ये रान व्हायला वेळ नाही लागणार. सो कळत नकळत आपण खूप नेगेटिव्ह गोष्टींचं रिप्रोग्रामिंग आपल्या ब्रेनमध्ये करतो आहे. म्हणजे आपल्याला कोणाची नजर लागली तर नाही ना, आपलं काहीच ठीक होत नाही आहे. सो हे सगळे शब्द तुम्ही रिपीट करताय, आणि एकदा नाही दोनदा नाही, सारखे सारखे रिपीट करताय. त्यामुळे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि गोष्टी सेम आहेत. सो जेव्हा तुम्ही इथे बिलीव्ह शिफ्ट कराल ना, की नाही, मी परमेश्वराची संतान आहे, मी डिवाइनली प्रोटेक्टेड आहे, माझ्यासोबत सगळं छान होतं आहे, मी खूप भाग्यवान आहे. सो ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही तुमचे बिलीव्ह बदलाल ना, तर तुमचेच बिलीव्ह आहेत की त्यांनी माझ्यावर केलं, त्याच्यामुळे मला यश भेटत नाही आहे. तुम्ही मानलं ना, मग संपलं. पण जर ते तुम्ही मानलं नसतं ना, तर त्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला हार्म करू शकल्या नसत्या. कारण की जेव्हा तुम्ही मानता, इट मीन्स तुम्ही ॲक्सेप्टन्स देताय, आणि तुम्ही तीच एनर्जी तुमच्या लाईफमध्ये क्रिएट करताय. तुम्ही मला सांगा, त्याचा जादूटोणा इतका इम्पॉर्टंट आहे का तुमच्या परमेश्वरापेक्षा? परमेश्वर मोठा आहे की तो जादूटोणा मोठा आहे? सो परमेश्वराचा आश्रय घ्यायचा आहे की ह्याच गोष्टींच्या पाठी आणखीन पैसे घालवायचे आहेत, हे आता आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आपलं माइंडसेट आपण इथून बदलायचं आहे. आपणच विचार करतो की माझी सॅलरी कधी वाढणार नाही, म्हणून ती नाही वाढत आहे. पण ज्याला सक्सेसफुल व्हायचं आहे ना, तो एक साधा झाडू मारणारा जरी असेल ना, आज टॉनी रॉबिन्सन्स, जगातलं प्रख्यात नाव, म्हणजे ही स्टोरी प्रत्येकाने ऐकावी. ज्या बिल्डिंगमध्ये ते झाडू मारायचं काम करायचे, त्यांच्या प्रायव्हेट जेटच्या हेलिकॉप्टरनी ते वरतून त्यांच्या कार्यक्रमाला चालले होते. ओळखीची बिल्डिंग वाटली वरून, म्हणून ते थांबले. त्यांनी त्या बिल्डिंगला राऊंड मारला त्या हेलिकॉप्टरनी, आणि त्यांनी सांगितलं की हीच ती बिल्डिंग आहे जिथे मी साधारण झाडू मारण्याची नोकरी करत होतो, एक सफाई कर्मचारी म्हणून. आणि आज मी तिथे ह्याच्यावरती जर हेलिकॉप्टरने आहे, इट मीन्स जगात काहीही घडू शकतं. तुम्हाला वाटेल अरे त्यात काय, त्याची जर्नी खूप सोपी आहे. काही सोपी नव्हती. ॲब्रॉडला ना रिलेशनशिप पटकन तुटतात, म्हणजे ते लोक इंडियासारखे नसतात. इंडियामध्ये कसं आहे की जरी रिलेशनशिप नसेल टिकत, तरी आपल्याला टिकवण्याचा प्रयत्न करावा लागतो समाजासाठी. पण ॲब्रॉडला पटलं तर राहतात, नाही पटलं तर एकमेकांना चांगलेपणाने सोडून देतात. सो अशा प्रकारे त्यांच्या मम्मीचे खूप डिवॉर्स होत होते. तिची मम्मी खूप डिप्रेशनमध्ये आली होती, ती ड्रग्स ॲडिक्ट झाली होती, ती ड्रग्स घ्यायची, मुलांना खूप त्रास द्यायची. हा मोठा भाऊ असल्यामुळे त्याला भयंकर मनस्ताप झाला ह्या गोष्टींचा. आई प्रत्येक वेळेला नवीन लग्न करायची, प्रत्येक वेळेला नवीन घरात ॲडजस्ट व्हायचं, आणि असं करत 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 त्यांच्या लाईफमध्ये इतकं स्ट्रगल आलं की काहीच उरलं नव्हतं. आणि एक दिवस असा आला की त्यांनी ते घर सोडलं आणि झिरोतून त्यांची जर्नी सुरू केली, आणि आज ते खरबोपती आहेत असं तुम्ही म्हणू शकता. सो खूप मोठं नाव आहे हे, तुम्ही गुगल सर्च पण करू शकता. आणि ते जेव्हा हेलिकॉप्टरनी त्या वरती व्हिडिओ, म्हणजे
म्हणजे त्यांनी त्या सांगितलं आहे, त्यांनी वर्णन केलं आहे. ते म्हणाले की जर ह्या हेलिकॉप्टरमध्ये आज मी आहे तर काहीही होऊ शकतं जगामध्ये, फक्त स्वतःवरती इनर वर्क करा. सो तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग करायचा आहे. आधी माना की मी पैसेवाला होऊ शकतो. आधी माना की तुम्ही प्रोटेक्टेड आहात आणि देव तुमच्यासोबत आहे, तुमचं कधीच काही वाईट होणार नाही. आधी माना की तुम्ही सक्सेसफुल आहात. आधी माना की मी पॉवरफुल आहे. तुम्ही सगळी पॉवर ना त्या करणी करणाऱ्याला किंवा तुमच्यावर नेगेटिव्ह विचार करणाऱ्या माणसाला देऊन ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात त्याच गोष्टी परत येत आहेत, बिकॉज तुम्ही ठरवलं की त्याची जादू तुमच्या देवापेक्षा मोठी आहे. सो जर तुमचा खरंच परमपिता परमात्मावरती विश्वास आहे तर माना की हे विश्व जे आहे ते एका चुटकीमध्ये तो बदलू शकतो. सो ती ब्लॅक मॅजिक असो किंवा काहीही असू दे, ते तुम्ही तुमच्या एनर्जीने आरामात संपवू शकता. सो तुमची एनर्जी वाढली तर सगळ्या गोष्टी ठीक होतात. आणि असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये लाखो रुपये घालवलेले आहेत, पण परिणाम काय भेटतो? शून्य. त्यापेक्षा फ्री ऑफ कॉस्ट आजपासून करा ना मेडिटेशन चालू. तुमच्या ऑराने तुमच्या घराला पण प्रोटेक्शन भेटेल आणि तुमच्या घरात काहीच वाईट येणार नाही. सो देवानी ना सगळ्या सुविधा आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट करून ठेवलेल्या आहेत. क्रिस्टल जेव्हा आपल्या आयुष्यात येतात ना, तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह व्हायचं मन करतं. कारण ना क्रिस्टल असं नाही आहे, मी क्रिस्टल्सना का चूज केलं त्याचं पण रिझन सांगते. मला ना खूप वर्षापासून एक स्वप्न येतं आणि ते स्वप्न असतं की एक खूप मोठा समुद्र असतो आणि त्या समुद्रामध्ये मला विहीर भेटते आणि ती विहीर लाटांच्या आधी असते, म्हणजे रेतीमध्येच, आणि त्याच्यामध्ये ना खूप सारे क्रिस्टल्स असतात आणि ना मी माझ्या स्वप्नामध्ये ते क्रिस्टल वेचत असते माझ्या बकेटमध्ये आणि इतके क्रिस्टल्स उचलते की मी हा उचलू की तो उचलू. म्हणजे ना क्रिस्टल्स मला अट्रॅक्ट करतात. आणि जेव्हा मी क्रिस्टल्सची माहिती वाचली की राजे महाराजे का म्हणजे एवढे वापरायचे, सेलिब्रिटीज का वापरतात, सो त्याच्यानंतर मला समजलं की हे बेसिकली जमिनीखाली खूप वर्षानुवर्ष काही मिनरल्स जेव्हा वर्षानुवर्ष दबले जातात त्याच्यापासून हे क्रिस्टल्स तयार होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये ना अर्थची एनर्जी आहे, मदर अर्थ, आपली पृथ्वी माता. सो त्यामुळे हे आपलं आयुष्य बदलत असतात. सो म्हणून मी ठरवलं की मला फक्त क्रिस्टल लोकांना द्यायचे नाही आहेत, मला त्यांचा विचार बदलायचे आहेत. म्हणून ह्या व्हिडिओंमार्फत मी तुमच्याशी कनेक्ट झाले. सो जसा माझा विचार त्यांनी एक मुहूर्त रूप घेतलं आणि आज तुम्ही माझ्यासमोर बसलायत, मला ऐकताय, अजून 21 मिनटं झालेत. मग विचार करा की जर माझे विचार खरे होऊ शकतात तसं तुमचेही होतील की आज ना उद्या. पण दुसऱ्यांसाठी वाईट विचार करू नका, स्वतःसाठी जितका चांगला विचार करता येईल ना तितका विचार करा. कारण आयुष्य ना फार सोपं आहे. माइंडसेट बदललं की सगळं बदलायला सुरू होतं. तुम्हीच म्हणताय, तुम्हीच ती स्टोरी सारखी सगळ्यांना ऐकवताय. सो तोच आवाज ब्रह्मांडामध्ये जातो आणि तेच तुमच्या आयुष्यात रिटर्न येते, बाकी काही होत नाही आहे. प्लीज समजून घ्या. मी खूप तळमळीने ह्यासाठी सांगते बिकॉज माझ्या आयुष्यात खूप घटना घडल्या आणि ज्याच्यानंतर मला समजलं की नाही सोनाली, ह्या सगळ्या गोष्टी फेक आहेत आणि फक्त एकच खरं आहे, ते तुझ्यासोबतचं नातं आणि ईश्वराचं तुझ्यावरती असलेलं असीम प्रेम. आणि ईश्वर कुठे देवळात नाही आहे हो, ईश्वर तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या आत्म्यात आहे आणि तुम्हीच परमेश्वराचे अंश आहात. सो जसा समुद्राचा एक कण, त्याचं जर तुम्ही गुणधर्म बघितलेत, एक थेंब, त्याचे जे गुणधर्म बघितले तेच गुणधर्म तुम्हाला पूर्ण समुद्रामध्ये भेटणार आहेत. सो तुम्हीसुद्धा त्या ईश्वराचा अंश आहात, म्हणजे तुम्ही खूप पॉवरफुल आहात. सो पॉझिटिव्ह माइंडसेट करा आणि त्या पॉझिटिव्ह माइंडसेटसाठी 45 दिवस माझे व्हिडिओ बघा. एक बघतो, 2 बघतो, दुसऱ्या दिवशी विसरून जातो. ह्यालाच म्हणतात का डिसिप्लिन? ह्यानी भेटतं का सक्सेस? विराट कोहली जरा सक्सेसफुल आहे ना, तर त्याचं कारण आहे की तो रोज प्रॅक्टिस करतो. सो आपल्यालासुद्धा करोडपती बनायचं आहे, आपल्यालासुद्धा खूप सारं सक्सेस हासिल करायचं आहे. आपल्याला सगळ्यात आधी पैशांपेक्षा पण महत्त्वाचं एक चांगली सोल, चांगली आत्मा बनायचं आहे. सो 45 दिवस ह्या प्रवासात माझी साथ द्या. कमेंट करून सांगा की शेवटपर्यंत मॅम मी व्हिडिओ बघितला, म्हणजे मला पण समजेल तुमच्या नावासकट की कोण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघतोय. सो आजच्या व्हिडिओवरून तुम्हाला काय समजलं हे पण सांगायला कमेंटमध्ये विसरू नका. तुमचं एक कमेंट कितीतरी लोकांचं आयुष्य बदलू शकतो. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत चांगला विचार करा, आपल्या मनाला पॉझिटिव्ह रिप्रोग्रामिंग द्या. बाय बाय.